नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी चालले होते हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगार बीचला। तर हरिहरेश्वर इथे मंदिर आहे, तर मंदिरातलं पहिलं दर्शन घेऊन आम्ही बीचवर जाणार होतो आणि त्यानंतर जो सोन्याचा गणपती आहे दिवेआगारला त्याचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर श्रीवर्धन बीचला व्हिजिट करणार आहोत। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी आणि शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे। गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे। या क्षेत्रास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते, त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असंही दिला जातो। श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशवांचे कुलदैवत आहे। तर माझ्यापासून कमीत कमी आम्ही 4 तासाचा प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही सकाळी 4 वाजता स्टार्ट केलं होतं। तर आम्ही सकाळी 7:30पर्यंत आम्ही हरिहरेश्वर बीच इथे पोचलो आणि देवाचं दर्शन घेतलं। तसेच महाराष्ट्रातल्या सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे। नदीच्या दुसऱ्या तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे। हे दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात। हरिहरेश्वरला मुंबई गोवा रस्त्यावरील दासगावापासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथे सुरू होतो। तर आम्ही गेलो होतो माणगावपासून। तर माणगावपासून जरा रोड आम्हाला जाताना खराब मिळाला आणि येताना आम्ही पालीवरून आलो। तर पालीवरून येताना रात्रीच्या वेळी थोड्याफार गाड्या होत्या, पण सकाळच्या वेळी खूप कमी रहदारी असते, त्यामुळे आम्ही जो जुना गोवा हायवे आहे तो घेतला होता। पण रस्ता खूपच खराब आहे। जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच पाली रोडने करा, कारण रस्ता खूप छान आहे। पण रात्रीच्या वेळी जर प्रवास करत असाल तर रहदारी तिथे कमी असते, पण या जुन्या गोवा हायवेला रहदारी असतेच, बऱ्यापैकी रहदारी असते। तर आम्ही सकाळी 7:30ला मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन घेतले। सगळ्यात अगोदर आम्ही कालभैरवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर शिवलिंगाचे दर्शन घेतले। असे समोरासमोर दोन्ही मंदिर आहेत। बाजूला खूप सुंदर असं समुद्रकिनारा इथे आहे। हरिहरेश्वर बीच आहे, खूप सुंदर समुद्रकिनारा बघण्यासारखा आहे। तुम्ही जर लहान मुलांना घेऊन जात असाल, तुमच्या मुलांना घेऊन जात असाल तर त्यांना खूपच आवडेल, कारण मी माझ्या मुलांना घेऊन गेले होते तर दोघांना खूप बीच आवडला। लहान जो माझा स्पर्श आहे तो तर पाण्यातून बाहेर येतच नव्हता। आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, दिवेआगारचं सोन्याचा गणपती बघायला जायचं होतं, पण तो पाण्यातनं येतच नव्हता। कमीत कमी 3 ते 4 तास मुलं पाण्यातच खेळत होती आणि त्याच्यानंतर ऊन वाढल्यानंतर आम्ही बीचवर नाही गेलो। त्याच्यानंतर आम्ही दिवेआगारला सोन्याचा गणपती पाहायला गेलो। तिथे पण खूप छान आहे, तो पण बीच खूप छान आहे, पण आम्ही उन्हात तिथे नाही थांबलो आणि त्यानंतर आम्ही श्रीवर्धनला व्हिजिट केलं। असं आमचा प्रवास होता कमीत कमी संध्याकाळचे 4 वाजले आणि 4 वाजता आम्ही 5 वाजता श्रीवर्धन बीचला गेलो आम्ही। हरिहरेश्वर बीचबाबत मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर नक्कीच ऐका, व्हिडिओ पूर्णपणे पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हरिहरेश्वर म्हणजे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान। एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रेणी नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा, तसेच नारळी पोकळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्याच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे। हरिहरेश्वर, कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरं, तसेच समुद्रकिनारा असेच असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, त्याचबरोबर यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे या जवळपास आहेत। कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे 500 मैलाचे दक्षिणोत्तर अंतर एवढा प्रचंड समुद्रकिनारा आहे। तर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो। सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला। या हरिहरेश्वराच्या
क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थान आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थान असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वरमध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वराचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य व पोथीमध्ये आहे. आमचं दर्शन झाल्यानंतर या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला डोंगराचा जो भाग आहे, डोंगराच्या पूर्ण भोवताली पायऱ्या आहेत आणि आपल्याला दरीत उतरायचं आहे. डोंगर दरी आहे, तिथून उतरायचं आणि डोंगराला आणि मंदिराला परिक्रमा करायच्या आहेत. तर कमीत कमी 1 ते 2 तास लागतात परिक्रमा करण्यासाठी. मी नाही केली कारण माझ्या हातात स्पर्श होता आणि टिया आणि यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्या सीड्या आहेत त्या खोल जातात आणि एकदम मला तर भीतीच वाटली म्हणून मी इथे खाली उतरली नाही. दोघे उतरले होते, तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. टिया आणि टियाचे पप्पा दोघेही उतरले होते, पण मी रिटर्न गेले. जो रस्ता तुम्हाला दिसतोय त्या रस्त्याने मी आणि स्पर्शला घेऊन मी रिटर्न गेले. बाकी ह्या दोघांनी परिक्रमा पूर्ण केली. तर अशा प्रकारे वरून पण तुम्हाला निळसर असा समुद्रकिनारा इथून दिसणार आहे. त्यानंतर मी देवळाच्या पायथ्याशी जाऊन दुसऱ्या साईडने बीचवर गेले आणि या दोघांनी परिक्रमा पूर्ण केली. हरिहरेश्वर हे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता 1723मध्ये असे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ म्हणजे कालभैरवाचे देऊळ आहे. यांची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल म्हणजेच हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्त्य मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत असताना तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभूलिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. साधारणप्रमाणे प्रथम काळभैरवाचे दर्शन घेतात, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. त्याप्रमाणे आम्ही पण सर्वात अगोदर काळभैरवाचे दर्शन घेतले, त्यानंतर जे शिवलिंग आहे त्यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर परत एकदा काळभैरवाचे दर्शन घेतले. तर तुम्ही पण तसंच करा. जर तुम्ही हरिहरेश्वर व्हिजिट करता तर सर्वात अगोदर तुम्हाला काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आहे. जे काळभैरव मंदिर आहे ते समोरासमोरच आहे. सर्वात अगोदर आपल्याला काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर हरिहरेश्वरमध्ये राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह खूप मोठं विश्रामगृह आहे आणि तेथे पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतील अशाही फॅसिलिटी इथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय प्रायव्हेट हॉटेल्स पण आहेत, घरगुती राहण्याची सोय पण आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला हरिहरेश्वरमध्ये मिळून जातील.
त्यानंतर आम्ही गेलो सोन्याचं गणेश मंदिर हे दिवेआगारला आहे, तिथे व्हिजिट करण्यासाठी, तिथे दर्शन घेण्यासाठी. तर याबद्दल पण मी थोडीशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या मंदिराविषयी असा विश्वास आहे की दिवेआगार या गावातील श्रीमंत धर्मा पाटील यांनी सुपारीच्या रोपाची लागवण करताना त्यांना एक तांब्याची पेटी सापडली होती आणि ती 30 किलो वजनाची होती. आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील गावकऱ्यांना एकत्र करून ती पेटी उघडली. त्या पेटीमध्ये सोन्याची गणेशाची प्रतिमा होती, म्हणजेच गणेशाचा मुखवटा होता. ही कोरीव गणेश प्रतिमा मंदिरामध्ये ठेवण्यात आली, तसेच पेटी देखील मंदिरामध्ये ठेवण्यात आली. तर तुम्ही जेव्हा दर्शन घेता तर तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर दिवेआगारचा बीच जवळच आहे, तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. तर या मूर्तीमध्ये त्या ठिकाणी एक मंदिर झाले आणि या गणेश प्रतिमेमुळे गावातील लोकांचे भाग्य खुलल्यासारखे झाले. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मंदिराला पर्यटक भेट देऊ लागल्यामुळे त्या ठिकाणावरील लोकांचे उत्पन्न देखील वाढले, कारण त्या ठिकाणी राहण्यासाठी येऊ लागले लोक. त्यामुळे येथे होमस्टे ही संकल्पना सुरू झाली. त्यानंतर आम्ही श्रीवर्धन बीच व्हिजिट केला आणि दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही बीचला दुपारी नाही गेलो, तर आम्ही जवळील हॉटेल किनारामध्ये थांबलो. आणि हे किनारा जे हॉटेल आहे ते श्रीवर्धन बीच पासून खूप जवळ आहे आणि या हॉटेलमधूनच बीचवर जायला रस्ताही आहे.
आणि त्याचबरोबर यांच्याकडे छान असं कोकणी पद्धतीचं जेवणही मिळतं. तर तुम्हाला इथे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल, तुम्ही फिश लवर असाल, तर तुम्हाला इथे छान असं कोकणी पद्धतीचं जेवण खायला मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.